मित्रांनो, आपलं राजकारण किंवा राजकारणाची पातळी आता कुठल्या स्तरापर्यंत पोहोचली हे सांगायची तर मुळी गरज नसावी। बघा, सोलापूर जिल्ह्यातली ती एक घटना म्हणजे माढा तालुक्यातले कुर्डू इथं घडलेली घटना आपल्या कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करमाळ्याच्या महिला डीवायएसपी अंजना कृष्णा यांना थेट धमकी दिली ना हो। अजितदादांच्या जीवावर त्यांचे कार्यकर्ते मोरोम उत्खननाचे बेकायदेशीर काम करीत होते। बघा, बेकायदेशीर काम। मग त्यांच्या तक्रारी आलेल्या होत्या, त्यांना रोखण्यासाठी करमाळ्याच्या डीवायएसपी अंजना कृष्णा घटनास्थळी गेल्या। त्यांनी त्यांचं कर्तव्य चोख बजावलं। त्या तिथं पोहोचल्या तरी सुद्धा या कार्यकर्त्याची मगरुरी चालूच, मुजोरी चालूच। अहो, त्यांनी तर काय थेट अजित पवारांना फोन लावला आणि मग त्याच फोनवर अजितदादांनी महिला IPS अधिकाऱ्यांना दम भरला। अगदी स्पीकर फोन लावून सगळं सुरू होतं। कारवाई न करता माघारी जा असं अजितदादांना सांगितलं। एरवी जाहीर सभामधून अजित पवार पोलिसांना सांगत असतात, माझ्या कितीही जवळचा असला तरी चुकीचं काम केलं की त्याला टायरमध्ये घाला। पण प्रत्यक्षात जेव्हा वेळ आली तेव्हा अजित पवारांनी महिला IPS अधिकाऱ्यांना दमदाटी केली हो। सत्ते पुढं शहाणपण चालत नाही हेच खरं। आता का नाही सांगितलं अजितदादांनी बेकायदेशीर मोरोम उचलतोय त्याला टायरमध्ये घाला? उलट त्यांनी दिलेली धमकी स्पीकर फोनवरून आजूबाजूच्या लोकांनी हे ऐकली। खाकी वर्दीचा खादीकडून झालेला हा अवमान लोकांनी सुद्धा पाहायला, आपल्या कानानं ऐकला। अधिकारी महिलेला चक्कर आली, त्या बांधावरही बसल्या। पण हा विषय तिथं नाही थांबला। अजितदादांचा हा धमकीचा फोन व्हायरल झाला आणि अजितदादांची बदनामी प्रचंड प्रमाणामध्ये होऊ लागली। राजकीय वर्तुळातून तर अनेकांनी अजित पवारांना घेरण्यासारखीच ही सगळी परिस्थिती, हा फोन, ही घटना। सगळ्यात आधी बघा, करमाळ्याचे नेते, शेतकरी संघटनेचे नेते अतुल खुपसे यांनी आवाज उठवला। IPS अधिकाऱ्यांना जर काम करता येत नसेल, स्पीकर फोनवरून मानहानी होत असेल तर काय करायचं? 8 दिवसाच्या आत गुन्हा दाखल झाला नाही तर अजित पवार यांचाच राजीनामा घ्यावा, त्यांनी लाडक्या बहिणींची माफी मागावी, अन्यथा आम्ही सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा या अतुल खुपसे यांनी दिला। त्यानंतर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही आवाज उठवला। संजय राऊत म्हणाले, अजितदादा आता कुठे गेले हो तुमची ती शिस्त? संजय राऊत म्हणाले, शिंदे पवार यांच्याकडे जी ही माणसं आहेत ते सगळे चोर, डाकू, स्मगलर, बलात्कारी आहेत। त्यांना संरक्षण देण्यासाठी या लोकांना सत्ता हवी आहे। आणखी काही राजकीय नेत्यांनी अजित पवार यांच्यावर सडेतोड टीका केलेली आहे। म्हणजे खरं तर सामान्य माणसातून सुद्धा या सगळ्या प्रकारावर अत्यंत प्रखरपणे टीका होऊ लागलेला आहे। अजित पवार यांचा आशीर्वाद असलेले कार्यकर्ते मोकाटच आणि पोलिसांच्या मनोधैर्याचं खच्चीकरण होताना इकडे दिसत होता। सामाजिक पातळीवर सुद्धा अजित पवार यांच्याबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला जात होता। या प्रकरणामध्ये अजित पवार यांची तर प्रचंड बदनामी झाली, ती झालीच। पण हे अजित पवार ज्यांना वाचवायला गेले होते त्या कार्यकर्त्यावर सुद्धा आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला। दादांच्या दादागिरीची बदनामी तर झालीच झाली आणि त्यांचे लाडके कार्यकर्तेही पोलिसांच्या कचाट्यात अडकले। कार्यकर्त्यांच्या नादात अजितदादाही गोत्यात। चुकीचं काम करणाऱ्याला टायरमध्ये घाला म्हणणारे अजितदादा तर आता उघडे पडले। चेहरा आणि मुखवटा कसा वेगळा असतो त्याचा हा पुरावाच समोर आला। मित्रांनो, अजित पवारांच्या या डबल ढोलकीबद्दल तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा। आणि हो, आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं एवढी अपेक्षा। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।